संभाजीनगर महापालिकेमध्ये महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये एमआयएम उमेदवार देणार आहे। संभाजीनगरमध्ये एमआयएमचे 33 नगरसेवक निवडून आलेत, त्यामुळे भाजपला दूर ठेवण्यासाठी शिवसेनेसोबत जाण्याचाही विचार करू असं विधान इम्तियाज जलील यांनी केलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। आपल्यासोबत इम्तियाज जलील आहे। महापौर पदासाठी भाजपला एक नगरसेवक कमी आहे आणि मॅजिक फिगर ला तुम्ही दुसरा पक्ष आहात, म्हणजे दुसरा मोठा पक्ष आहात, तुम्ही अर्ज भरणार आहात आणि त्याची रणनीती काय? नॅचरल आहे ना की आम्ही दुसरा नंबरचा पक्ष आहे आणि तुम्ही गणित बघितलं असेल तर भाजपच्या विरोधात जे आकडे आहे तर ते आकडेही खूप स्ट्रॉंग आहे सगळे एकत्र आले तर अशा परिस्थितीमध्ये आम्हीही आमची चाचपणी सुरू आहे, आम्ही आमच्या डिस्कशन्स करत आहे आणि नक्की आम्ही त्याच्यामध्ये खूप पॉझिटिव्हली आम्ही याच्या बाबतीत विचार करत आहे की आपण भाजपला धक्का देऊ शकतो उतरणार रिंगणात का नाही उतरणार? म्हणजे मी काय म्हटलं की तुम्ही गणित बघा ना, महानगरपालिकेचे जे टोटल कॅल्क्युलेशन्स आहे कोणत्या पक्षाला किती मत मिळालेले आहे, बहुतेक पक्ष असे आहे जे भारतीय जनता पार्टीच्या विरोधातले आहे, तर सगळे एकत्र आले तर काहीतरी मॅजिक फिगर येऊ शकतं। दोन शिवसेना तुम्हाला सोबत आणायला लागतील आणि ते शक्य नाहीये असं दिसतंय। सी, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह, वॉर अँड पॉलिटिक्स। काही शक्य आहे। काय भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काही तडजोड करण्याची वेळ आली तर त्याच्या बाबतीतही विचार सुरू आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। पुढची बातमी, लोकसभेमध्ये अध्यक्षांपुढे पेपर फेकणाऱ्या खासदारांचं निलंबन करण्यात आलंय। अधिवेशन